मातीचा सुगंध दरवळत होता ना, हे इंद्रायणीचं निखळ वाहणारं पाणी त्या दिवशी शांत झालं होतं. त्या दिवशी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा सुगंध दरवळत होता. इंद्रायणीचं पाणी त्या दिवशी शांत झालं होतं. तुकोबारायांच्या गाथ्यानं इंद्रायणीचा डोह पाहिला होता. अरे हेच काय कमी होतं म्हणून एकनाथ महाराजांचं भारूड समाजाचं समाज प्रबोधन गोदावरीच्या काठावरती करत होतं. अहो हेच काय कमी होतं म्हणून संत जनाबाईंच्या गौऱ्या पंढरीच्या चंद्रभागेच्या काठावरती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. अहो हेच काय कमी होतं म्हणून संत कबीर महाराजांची दोहे ऐका. संत कबीर महाराजांची दोहे जातीनं मुस्लिम समाजाचे हे संत कबीर महाराज, पण काय विद्वान आहेत, काय भक्ती आहे संत कबीर महाराजांची. आयुष्यातल्या संत कबीर महाराजांचा जो काळ सांगितलाय तो ज्ञानोबाराया, संत शिरोमणी सावता महाराज, संत चोखोबाराया, संत कान्होपात्रा, संत जनाबाई हे समकालीन संत आहेत. तीर्थयात्रा करत करत निघाले संत सकळ संत, आणि ते संत तीर्थयात्रा करत करत काशी विश्वेश्वराजवळ जाऊन पोहोचले. दर्शन झालं काशीतलं, रात्रीचे 9 वाजले. थोडस इकडे लक्ष द्या बारकाईने. संत कबीर महाराजांचा गोड दृष्टांत मला तुमच्या समोर मांडायचा आहे. देहावरती उदास झालेले संत, हा देह मी समाजासाठी, हा देह संतांसाठी, हा देह या जगासाठी, या देह राष्ट्रासाठी समर्पित करणारे संत आहेत. संत कबीर महाराजांचं गोड उदाहरण कधी नाही ऐकलेलं मी तुमच्या समोर मांडतोय. रात्रीचे 9:30 वाजले. नामदेवराय ज्ञानोबाराय पुढे उभे आहेत, साधक मंडळी पाठीमागे आहे. एका बाजूला संत शिरोमणी सावता महाराज आहेत, एका बाजूला संत चोखोबाराय आहे, कान्होपात्रा बरोबर आहे, संत मुक्ताई बरोबर आहे, सोपाट काका बरोबर आहे, निवृत्ती दादा बरोबर आहे. सगळे संत बरोबर आहेत. ऐका रामकृष्ण आहे, सगळे संत बरोबर आहेत. रात्रीचे 9:30 वाजले. मुक्काम कुठं करायचा म्हणे पांडुरंगाचे भक्त आहेत संत कबीरजी महाराज, त्यांच्या घरी मुक्काम करायचं. ऐका, संत कबीर महाराजांच्या पत्नीचं नाव लुई आणि संत कबीर महाराजांच्या मुलाचं नाव कमाल. इकडे लक्ष द्या. रात्रीचे 9:30 वाजले. दरवाजा वाजवला नामदेवरायांनी. संत कबीर महाराजांना आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर संत कबीर महाराज पाठीमागच्या दारात बसलेले आहेत. कमाल नावाच्या मुलाने दरवाजा उघडला. पाहतो तर काय, संत येती घरात तुमची दिवाळी दसरा. आनंद झाला. आतमध्ये बोलून घेतलं, बाबा संत आले, बाबा ज्ञानोबाराय आले, नामदेवराय आले. आनंद झाला. काय आनंद, आनंदाला पारावारा उरला नाही. इकडे लक्ष द्या. रात्रीच्या 9:45-10 वाजता आलेल्या संतांना भोजन घालायचंय, पण संत कबीर महाराजांच्या घरात अन्नाचा शीत नाहीये. काही प्रश्न पडला. पाठीमागच्या दरवाज्यानं पाणी दिलं, विश्रांती झाली. पाठीमागच्या दरवाज्यानं थैली हातात घेतली आणि कबीर महाराज वाणीच्या दुकानात जातात. वाणीच्या दुकानात गेल्याबरोबर दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवला. महाराज वाणी उठायला तयार नाही. कमाल नावाचा मुलगा बरोबर आहे. पाठीमागच्या भिंतीला छिद्र पाडलं. त्या छिद्रातून कमाल नावाचा मुलगा आतमध्ये गेला. पाहिजे तेवढा शिदा घेतला आणि शिदा घेतल्याच्या नंतर बाहेर पडत असताना येता येता वाणी दुकानात झोपलेला त्याच्या पायाला धक्का लागला. वाण्याला कळालं दुकानात चोर शिरलाय. कबीर महाराजांचा मुलगा कमाल त्या छिद्रातून बाहेर पडत होता. पिशवी जो शिदा होता तो शिदा, हात आणि हे सगळं धड बाहेर पडलं. पाय आतमध्ये राहिले. वाणी चोर चोर म्हणून ओरडला आणि वाण्यानं पाय हातात धरले कमाल नावाच्या मुलाचे. प्रसंग डोळ्यासमोर आला. भिंतीला छिद्र पडले. त्या छिद्रामध्ये कमाल नावाच्या मुलाचं धड आहे. बाहेर शिदाची पिशवी बाहेर आहे. मस्तक बाहेर आहे. हात बाहेर आहेत. इथनं शरीर बाहेर आहे. कमरेपासूनचं पाठीमागचं शरीर आतमध्ये आहे. आता वाणी आतमध्ये चोर चोर म्हणून कमाल नावाच्या मुलाला बाहेर ओढतोय आणि कबीर महाराज आपल्या मुलाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतोय. वाणी आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय. चोर चोर म्हणून ओरडतोय. शिद्याची पिशवी आता बाजूला ठेवली. कबीर महाराज बाहेर ओढण्याचा प्रयत्न करताय. वाणी चोर चोर म्हणून ओरडतोय. आता मात्र कमाल नावाच्या मुलाला कळालं
की 100% माझ्या वडिलांबरोबर चोरीचा आळ येणार आणि संतांची पोरं चोरी करतात हा मेसेज काशीमध्ये जाणार. डोळ्यात पाणी आलं. कमाल नावाचा मुलगा म्हणतो, बाबा आता मला बाहेर तरी ओढा, आणि नाही ओढता आलं ना तर एक काम करा बाबा. काय? माझ्या मानाचा शिरच्छेद करा. का? धडा वेगळी मान करा, वाणी धड आतमध्ये ओढून घेईल आणि शिर माझं तुम्ही घरी घेऊन जा. हे मस्तक घरी घेऊन जा. वेळ लागलं का बाळा? एकुलता एक मुलगा तुम्हाला, आणि तुझं धड शिर धडा वेगळं करू का? बाबा जर मला आतमध्ये ओढलं ना तर कबीर महाराजांचा पोरगा चोरी करतो असा आळ येईल माझ्यावरती. काशीमध्ये तुमच्या वचनावरती कोणी विश्वास ठेवणार नाही, पांडुरंगावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. बाबा तुम्हाला काही करावं लागेल, माझ्या मानाचा शिरच्छेद करावं लागेल. मान खाली घातली. कबीर महाराज चोरा चोरात बाहेर ओढताय, वाणी आतमध्ये ओढतोय. बाबा माझ्या मानाचा शिरच्छेद केला तर फार फार काय होईल? तुम्ही निपुत्री व्हाल, तुम्हाला पुत्र राहणार नाही. पण बाबा ऐका ना, जर आतमध्ये ओढलं ना तो लोक चोर म्हणतील हो तुम्हाला. मान खाली घातली. अरे कोणता बाप असा या जगात की स्वतःच्या मुलाचा मानाचा शिरच्छेद करेल? आता हातपाय थरथर कापायला लागले. कबीर महाराज नाही म्हणतात आणि मुलगा तर म्हणतो मानाचा शिरच्छेद करावा लागेल. मान खाली घातली आणि कबीर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा पांडुरंगाची शपथ आहे बाबा तुम्हाला, उद्या तुमच्या दोह्यांवरती, तुम्ही रचलेल्या अभंगावरती, तुम्ही रचलेल्या ओवीवरती कोणी विश्वास ठेवणार नाही. बाबा माझी विनंती, माझं शिर धडा वेगळं करा. वाहण्याला आतमध्ये ओढू द्या बाबा, काही हरकत नाही, काही करा, पण तुम्ही मी सांगतो तसं करा. महाराज संत कबीर महाराजांनी स्वतःच्या मुलाचा मानाचा शिरच्छेद केला. मस्त घेऊन वाण्यानं आतमध्ये धड ओढून घेतलं. शिर मस्तक मात्र कबीर महाराज घरी घेऊन जातात. हातामध्ये शिगेची पिशवी, लुई नावाच्या पत्नीच्या हातात शिगेची पिशवी दिली. स्वयंपाक तयार झाला, सगळा स्वयंपाक तयार झाला. जेवण घातलं संतांना. संत विश्रांतीसाठी निघून जातात. आणि मग मात्र आईनं विचारलं, का हो कमाल तर तुमच्या बरोबर आला होता ना? हा कमाल तुमच्या बरोबर आला होता ना, मग आता कमाल कुठे? कोपऱ्यात ठेवलेलं मस्तक दाखवलं आणि ते मस्तक दाखवल्याच्या नंतर आईला अंबरडा फोडला. आईला सांगितलं, रडू नको, संत विश्रांती घेतायत, त्यांची झोप मोड होईल, रडू नको. मान खाली घातली. अहो स्वतःच्या मुलाचा मानाचा शिरच्छेद करत असताना तुम्हाला वाईट नाही वाटलं? लुई, कोणता बाप असा या जगात की स्वतःच्या मुलाचा मानाचा शिरच्छेद करत असताना त्याला वाईट वाटेल? असं का मनात आणते? डोळ्यात पाणी आलं आणि दोघही पती पत्नी रडतायत. सकाळी काकडा आरतीची वेळ झाली. संतांचा काकडा सुरू झाला. संत कबीर महाराज काकड्यामध्ये दंग झाले. गंगेतलं स्नान झालं आणि पुन्हा तीर्थयात्रा पुढे निघाली. इकडं वाण्यानं चोर म्हणून ते धड सुळावरती दिलं होतं वेशीमध्ये. आणि संत नामदेवराय ज्ञानोबारायांचं भजन, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. मुखातून नामस्मरण चाललेलं, मृदुंगाचा टाळाचा आवाज, सगळे संत भजन गातात. पाठीमाग साधक मंडळी दिंडी वेशी पर्यंत येते. मुखातून बोलावा विठ्ठल
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. मुखातून विठ्ठल 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 विठ्ठल. कोणाचं रामकृष्ण हरी. काकडा आरती नुकतीच झाली होती. सकाळची वेळ होती. भजनातली भजनी मालिका सुरू केली होती. सुंदर ते ध्यान सगळे अभंग त्या ठिकाणी तयार झाले होते. मुखातून नामस्मरण चाललं होतं. आणि ते नामस्मरण चालू असताना त्या काशीतल्या वाण्यानं सुरावरती दिलेलं धड होतं. ते धडच टाळी वाजवायला लागलं. आता धड टाळी वाजवतोय म्हणल्याच्या नंतर नजर गेली. इकडे लक्ष द्या. नामदेवरायांची नजर गेली. अरे त्या धडाला शिर नाही आणि ते धड टाळी वाजवतोय. माऊलींनी पाहिलं कोणीतरी सामान्य माणूस नाहीये, असामान्य. कोण असावा? कबीर महाराजांकडे पाठीमागे ओढून पाहिलं. कबीरजी ओळखल हे धड कोणाचं आहे? काशीमध्ये राहत आहे. कोणा? कोणीतरी महात्मा असेल. महात्मा असेल का? अहो धड टाळी वाजवत. शिर नाही त्या धडाला. नामस्मरण आहे. त्या नामस्मरणातली योग्याची ताकद कबीर महाराजांनी रडायला सुरुवात केली. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांनी पाहिलं. आता ज्ञानोबाराय हे योगी आहे आणि नामदेवराय यांच्याकडे भक्ती आहे. योग आणि नाम एकत्र आल्याच्या नंतर काय करू शकतं पहा. तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. काय गोड वर्णन केलंय तुकोबारायांनी. काय शब्द आहेत महाराज तुकोबारायांचे. वर्णन आहे ज्ञानोबारायांचं. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योगी आहे त्यांची संपदा त्याग आणि शांती आहे. त्याग करणारी माणसं मोठी होतात बघा. ज्यांनी त्याग केला ना, त्याग ते जिंकले. त्यांचा विजय झाला. त्यांचा पराभव कोणी करू शकत नाही. मी या शरीराबद्दल बोलतोय, नाही तर विजय झाल्यावर तुमच्या डोक्यात कालचा निकाल येईल. जरा डोक्यात येईल. मी त्या विजयाबद्दल बोलत नाही. आपला विजय तुम्ही पाहिला. जनतेने योग्य वेळेस योग्य न्याय दिला लोकांना. हा जनता हुशार आहे महाराज. लोकांनी नाही नादी लागावं एकमेकाच्या. चांगलं वागावं. छत्रपतींचं नाव घेतोय आपण. संभाजीराजांचं नाव घेतोय. प्रभू रामचंद्रांचं नाव. मग तो महाराज असो, तो शेतकरी असो, तो नोकरदार असो, तो व्यावसायिक असो, कोणी असो, पण या जगात कधीच कोणाला कमी लेखायचं नाही महाराज. महाराज काळ आला ना, वेळ आली ना, ज्याची त्याची जागा जो तो दाखवत असतो. फक्त त्याला काळ आणि वेळ येऊ द्यावी लागते. मला काल संध्याकाळी एका बांधराने मेसेज केला. आपला वारकरी होता. गळ्यात माळा बिळा हरिपाठ काकडा बिकडा करायचं. तो ती शेतकरी होतो. त्याच्याकडे काही कांदे होते. त्याने मला मेसेज केला. आणि मेसेज काय केला माहिती का? एक फोटो पाठवला. फोटो कायचा? मला आधी फोन केला. म्हणा महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मला वाटलं काय आध्यात्मिक असेल. मला सांगा. नाही फक्त मला सांगायचे काय माहिती का? एक चित्र मी पाठवतो तुम्हाला. तेवढं पहा आणि खालचं एक वाक्य वाचा. मला वाटलं चित्र काय देवाचं असेल किंवा वारकऱ्याचं असेल, दिंडीचं असेल. त्यांनी कांद्याचं चित्र पाठवलं मला. कांद्याचा फोटो. आणि खाली काय लिहिलं माहिती का? ह्या पठ्ठ्याने 10 जणांचा कार्यक्रम केला. म्हटलं वारे वा. मी म्हणलं मला काय वाटलं, आता ती कांद्याचं पाठवलं. मला वाटलं याच्या कांद्याचं काही नासाडी झाली असेल. पावसामुळे काल पाऊस झाला होता. पाऊस त्यांनी खाली असं लिहिलं. मग मला कळालं काय. एक गोष्ट लक्षात ठेवा. मी एक वाक्य वापरलंय.
या जगात कधीच कोणाला कमी लेखायचं नाही. हा संत आहेत ना, संत समाजाला कधीच कधीच कमी लेखत नव्हते. संतांनी जे समाजाकडे पाहून वाङ्मय तयार केलं ना, ओवी तयार केली ना, अभंग तयार केले ना, समाजातले फक्त द्वेष आणि समाजातल्या ज्या चुकीच्या गोष्टी ना त्या समाजासमोर आणल्या. तुम्ही हे चुकताय आणि समाजाला त्या चुका कळाल्या आणि समाज तसं वागायला लागला. चुका सुधारून घेतल्या समाजानं. त्या काळचा समाज जो अंधश्रद्धेला बळी पडला होता ना, त्या अंधश्रद्धेचा समाज संतांनी आपल्या बाजूने वळून घेतला. थोडी इकडे लक्ष द्या, थोडा वेळ आता उरकत आले मी थांबणार आहे, तुमचं जास्त वेळ घेत नाही. थोडा वेळ इकडे लक्ष द्या. मी इथपर्यंत आलो होतो. समाजाला दिशा दाखवण्याचं काम संतांनी केलं. योगी आहेत ज्ञानोबाराय, योगी आणि ते योग्यांनी ज्ञानोबारायांनी पाहिलं आणि कबीरजी कोण आहे म्हणे माझाच मुलगा आहे. रात्री घडलेली सगळी घटना दाखवली आणि रात्री घडलेली घटना सांगितल्याच्या नंतर हाय का मस्तक म्हणजे हो. कबीर महाराज घरी जाऊन स्वतःच्या कमाल नावाचं मस्तक घेऊन येतात. आता योगी आहेत महाराज, ज्ञानोबाराय योगी आहेत आणि त्या योग्याला साथ कोणाची आहे तर नामदेवरायांची साथ आहे. नामदेवरायांचं पाठी 4 वाजता काकडा सुरू व्हायचा पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात. महाराज खऱ्यात कधी जागत नाही बर का. पांडुरंगाच्या मंदिराचं काम चालू आहे सध्या आणि मूर्तीच्या खालचा दगड घसरला म्हणून दगड खाली गेला म्हणून पाहिलं तर खाली तळघर निघालं. आतापर्यंत कोणाला माहिती होतं 15व्या शतकातली घटना आहे. तळघर निघालं बाबा आणि त्या तळघरात पुरातन खात्यातली लोक उतरली. उद्या म्हणाय नको वारकऱ्यांनीच मूर्त्या ठेवल्या होत्या का काय, पण ज्यावेळेस पुरातन खात्यातली लोक उतरली आणि तिथं 15व्या शतकातल्या मूर्त्या सापडल्या. आणि आता तरी मान्य करा माझा विठ्ठल विटीवरती उभा आहे. हा आणि तो विठ्ठल माझा विटीवरती उभा आहे आणि तो सगळ्यांना समान न्याय देतोय. त्याच्याजवळ आदत नाहीये, त्याच्याजवळ वेगळा भाव नाही. तो कधीच म्हणत नाही हा माळी आहे, हा मातंग आहे, हा चांभार आहे, हा मराठी, तसं काही म्हणत नाही. माझे तुकोबाऱ्या म्हणतात ना, यारे यारे लहान थोर याची भक्ती नारी नर. फक्त 2च जाती दिसल्या, एक नारी आणि नर. अजिबात नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही लावून दिली एकमेकात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तसं संतांच्या मनात नाही आलं म्हणून तो मूर्ती सापडली आणि आता आमचा विठ्ठल भक्कमपणे सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि तो नक्कीच यापुढे उभा राहणार. आता तुम्ही काळजी करू नका, दिवस चांगले येणार, पाऊस